निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चांगलीच धुळवड रंगली आहे। राहुल शेवाळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। पाहूयात। देशभरात रंगपंचमीचा आणि धुळवडीचा कार्यक्रम चालू आहे आणि त्यातच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा रंग सुद्धा वेगवेगळे पाहायला मिळतात। पण यात मागच्या 2 टर्म लोकसभेचा गुलाल उधळणारे राहुल शेवाळे आपल्या सोबत आहेत। सर, यंदाची होळी आणि लोकसभेच्या निवडणुकीची तयारी एकत्र आलेली काय भावना आहे? यंदाची होळी ही अत्यंत महत्त्वाची होळी आहे, कारण होळीमध्ये आणि रंगपंचमीमध्ये रंगाची उधळण होते। हा रंगांचा उत्सव आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाचा रंग हा आता महत्त्वाचा आहे। हिंदुत्वाचा रंग एकच रंग आहे, तो भगवा रंग, आणि भगवा रंग हा विकासाचा रंग आहे। आणि ते विकासाचं पर्व माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेले 10 वर्ष चालू आहे आणि ते विकसित भारतापर्यंत पूर्ण होणार आहे 2047 पर्यंत। त्यामुळे हे विकासाचं पर्व भगवा रंगाचं आणि सर्व भगवमय वातावरण श्री राम मंदिरांच्या निर्माणामुळे झालेलं आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा माननीय प्रधानमंत्रीजींच्या हस्ते झालेला आहे। त्यामुळे देशामध्ये एक वेगळं वातावरण आहे आणि शिवसेनेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं म्हणजे हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व हे आमचं माननीय शिवसेना प्रमुखांचं एक घोषवाक्य होतं। त्यामुळे जसं हिंदुत्वाचा रंग भगवा रंग आहे तसा राष्ट्रीयत्वाचा रंग पण हा भगवा रंग आहे। त्याला कुठली धार्मिक जोड नाही आहे, धार्मिक बाजू मी बोलत नाही, पण भगवा हा विकासाचा एक रंग आहे आणि विकासाकरता लोक उत्साहित आहे की ह्या निवडणुकीमध्ये विकासाला ते मतदान करणार। आणि मला संपूर्णतः विश्वास आहे की यंदाची निवडणूक जो आम्ही नारा दिलेला की बार 400 पारचा, तो कुठल्याही परिस्थितीत आम्ही ते करून दाखवणार आणि महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त महायुतीचे उमेदवार निवडून आणणार। धन्यवाद। एकीकडे दक्षिण मध्य मुंबईचा तिढा जो आहे तो लवकरच येईल, तर एकंदरीत यादी जी आहे ती येत्या 2 दिवसात येईल अशी माहिती सुद्धा आता राहुल शेवाळे यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वेदांत सह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई।